बीड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर मुजाहिद यांचे ब्रेन केअर हॉस्पिटल व संकल्प व्यसनमुक्ती केंद्र आहे. येथे सर्व प्रकारच्या मानसिक आजारावर व व्यसनावर उपचार केले जातात. संपर्क खाजा कॉम्प्लेक्सच्या मागे, एकता नगर, जालना रोड, बीड. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया ही उद्यापासून सुरू होती आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यावर्षी गृह विभागानं पोलीस भरतीचं प्लॅन आखलाय. 2024-25 याकरिता बीडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर याची तयारी सुरू आहे. मी आहे बीडच्या पोलीस मुख्यालयावर. उद्यापासून या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये पारदर्शक पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्याच्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर हा एंट्री आहे. एंट्री नंतर या ठिकाणी जे काही उमेदवार असतील ते उमेदवार या परिसरात येतील, या मुख्यालयाच्या या मैदानात येतील. सकाळी त्यांची कागदपत्राची छाननी असेल, त्यानंतर जी काही प्रक्रिया पूर्ण होणार आहे ती टप्प्याटप्प्याने होणार आहे. उंची असेल, त्याचबरोबर गोळाफेक आहे, त्याचबरोबर त्यांची कागदपत्राची छाननी आहे. ही भरती जी होती आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने होते. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पूर्ण या परिसराची पाहणी करत या ठिकाणी योग्य ते सूचना केलेल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर अपर पोलीस अधीक्षक सचिन पानकर सरांनी देखील या ठिकाणी पूर्णतः या परिसराची निगराणीखाली आहेत, पाहणी करतायत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ही जी काही भरती प्रक्रिया आहे ही 8 दिवस प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्याच्या अनुषंगाने या ठिकाणचा परिसर देखील पोलीस मुख्यालयाचे जे काही प्रमुख आहेत दलाई सर यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी पूर्ण प्रक्रिया होणार आहे. त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी पूर्णतः चाचपणी या ठिकाणची होणारी पाहायला मिळते. असेल, या ठिकाणचा परिसर असेल, या ठिकाणी जी काही CCTV लावण्यात आलेले आहेत, काय उद्याच्याला या ठिकाणी सगळ्या सोयी उपयुक्त असणार आहेत, जेणेकरून कुठल्याही उमेदवाराला अडचण येणार नाही याची खबरदारी या ठिकाणी प्रशासनाने घेतली पाहायला मिळते. माझ्यासोबत या ठिकाणी पोलीस मुख्यालयाचे प्रमुख या ठिकाणी असणारे दलाई सर आहेत, RPI सर आहेत. सर काय सांगाल, पाहिलं गेलं तर उद्या कशी या ठिकाणची प्रक्रिया असणार आहे, जेणेकरून कोणत्याही उमेदवाराला अडचण येणार नाही आणि या ठिकाणची पारदर्शक प्रक्रियेसाठी काय उपाययोजना केल्यात, काय सांगाल? माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या सूचनाप्रमाणे आणि त्यांच्या देखरेखाखाली जे आहे पूर्ण ग्राउंड व्यवस्थित करून घेण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे नियोजनबद्ध पद्धतीने सर्व मैदानी आखणी करून सगळे व्यवस्थित मोजमापप्रमाणे जे आहे सगळे व्यवस्थित नियोजन करण्यात आलेले आहे. आणि या ठिकाणी मुलांना बाहेरचे जे मुलं उमेदवार येणार आहेत त्यांच्याकरता राहण्याची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि मैदानावर जे आहे ज्या पद्धतीने आता आपल्या समोर जे मैदान दिसत आहे आणि ह्या मैदानावर त्यांचं 1600 मीटर रनिंग, 100 मीटर रनिंग आणि या पाठीमागे जे आहे गोळाफेक, या पद्धतीने जे आहे आमचं सगळं नियोजन आहे. आणि CCTV कॅमेरे सर्व प्रकारे लावण्यात आलेले आहे. दररोज किती विद्यार्थी असणार एकंदरीत पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी? पहिल्या दिवशी उद्या 800 लोक बोलवलेले आहे. त्याच्यानंतर शेड्यूल प्रमाणे जे आहे कळवण्यात येईल. त्यांना शेड्यूल दिलेलं आहे, प्रत्येक यांना शेड्यूल दिलेलं आहे प्रत्येक तारखेला. नक्कीच पाहायला गेलं तर बीडची ही पोलीस भरती प्रक्रिया आहे ती नियोजनबद्ध आहे. ज्या त्या वेळेला ज्या त्या तारखेला उमेदवारांनी या ठिकाणी यायचंय आणि या ठिकाणी आपली मैदानी चाचणी होणार आहे. त्यानंतर या ठिकाणचा पूर्ण परिसर हा CCTVच्या निगराणीखाली असणार आहे, जेणेकरून वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी असणार आहेत, जेणेकरून कुठलीही गडबड गोंधळ होणार नाही. जर कुणाला काही अडचण असेल किंवा कोणी भरती प्रक्रियेच्या संदर्भात कोणी पैशाची मागणी करत असेल तर स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक नंबर दिलाय, एक स्कॅनर दिलेला आहे, त्याच्यावर आपली तक्रार नोंदवू शकता किंवा तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच अनुषंगानं त्यांनी देखील काल सर्व समाज माध्यमावर आव्हान सुद्धा देखील केलंय, कारण या ठिकाणची पोलीस भरती प्रक्रिया उद्यापासून होते. हे 8 दिवस तरी कमीत कमी चालणार आहे. मात्र या प्रक्रियेमध्ये कुठेही अडचण येणार नाही याची पूर्णतः दक्षता या गृह विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, वरिष्ठांनी घेतलेली पाहायला मिळते आहे. उद्याची ही उमेदवार आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी सावलीचं नियोजन केलेलं आहे. पारदर्शक या ठिकाणची भरती प्रक्रिया होणार आहे. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड. नमस्कार. सन 2024-25 ची पोलीस भरतीची प्रक्रिया बीड पोलीसची 11 तारीख पासून सुरू होत आहे. 11 ते 18 च्या दरम्यान 8174
लोक इथे बीड पोलीसची भरतीसाठी इथे येणार. टोटल वॅकन्सी 174 वॅकन्सी आहे. 15 तारीख इथे अवकाश राहणार. बाकी 11 ते 18 पर्यंत भरती प्रक्रिया सुरू राहणार. दररोज किमान 1000 आणि 1200 जो उमेदवार आहे ते इथे येणार आहे. भरतीची प्रोसेस बीड पोलिसांतर्फे पूर्णपणे ट्रान्सपरंट केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे, हँडी कॅमेराज आणि टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. हाईट मेजरमेंटसाठी सुद्धा डिजिटल स्केलचा इस्तेमाल केलेला आहे. 100 मीटर रेससाठी, 100 मीटर टायमिंगसाठी फोटो फिनिश जो की ऑलिम्पिकमध्ये इस्तेमाल होते त्याचा आम्ही वापर केलेला आहे. त्याचबरोबर 1600 मीटरसाठी सुद्धा फोटो फिनिशचा आम्ही वापर केलेला आहे. शॉर्टपटचा सुद्धा डिजिटल सिस्टमचा वापर केलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये जेवढा शक्य असेल टेक्नॉलॉजीचा वापर करून कमीत कमी मॅन्युअल इन्फ्लुएन्स इथे राहील. जे लोक इथे येत आहे ते सगळ्यांना मी हेच सांगतो, कुठल्याही प्रकारच्या स्टेरॉइड किंवा तुम्हाला असा प्रलोभन देत असेल की तुम्हाला बीड पोलीसमध्ये भरती करून लावतो, हा सगळा इथे कुठल्याही प्रकारचा प्रकार चालणार नाही. तुम्ही आम्हाला कंप्लेंट करू शकते, त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. मागच्या वर्षी सुद्धा स्टेरॉइडवर गुन्हा दाखल झाला होता जे लोकांनी वापरले होते. इथे सुद्धा आम्ही ब्लड चेकअप करणार आणि स्टेरॉइडच्या बाबतीत आम्ही डिटेलमध्ये जाणार. सगळे लोक जे नियम आहे बीड पोलिसांतर्फे जो दिलेले आहे प्रत्येक गोष्टी बीड पोलीसची वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. सगळ्या लोकांना येणारी भरतीसाठी मी शुभेच्छा देतो आणि आमचे कडून दिलेले निर्देशनाचं सगळे पालन करतील अशी अपेक्षा करतो. जे उमेदवार लांबून इथे येत आहे, बिकॉज आपला भरती प्रक्रिया सकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. जे लांबून इथे येत आहे त्यांची टेम्पररी राहण्याची आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.